श्रीराम टाइम न्यूज मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते करण्यात आले ध्वजारोहण। जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीचे पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले भूमिपूजन। जय माता दी महिला बचत गटाच्या महिलांसह बापू बागुल यांनी स्वातंत्र्य दिनी आत्मदहनाचा केला प्रयत्न। भारतीय जनता पार्टी धुळे महानगर एबी फाउंडेशन व लायन्स क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर संपन्न। भारताच्या 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त काँग्रेस भवन येथे युवराज करंकाळ यांच्या हस्ते ध्वजारोहण। आणि शिक्षणाधिकारी माध्यमिक यांच्या कार्यालयात शिक्षणाधिकाऱ्यांनी केले ध्वजारोहण। आता बातमीपत्र विस्ताराने। भारताच्या 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहणाचा मुख्य सोहळा राज्याचे पणन व राष्ट्रसंचार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते संपन्न झाला। यावेळी त्यांनी जिल्हावासियांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या। भारताच्या 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहणाचा समारंभ संपन्न झाला। प्रारंभी पोलीस दलाच्या पथकाने मानवंदना दिली। त्यानंतर पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। यावेळी पालकमंत्र्यांनी जिल्हावासियांना शुभेच्छा देताना सांगितले की शेतकरी हा राज्याचा मुख्य आधारस्तंभ आहे। शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे। शेतकऱ्यांसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना राबवण्यात आली आहे। या योजनेच्या पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील 9020 शेतकऱ्यांच्या खात्यात 89,74,51,955 रुपये एवढी रक्कम वर्ग करण्यात आली आहे। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी उर्वरित पात्र शेतकऱ्यांना दुसऱ्या टप्प्यात लाभ मिळणार आहे। पात्र शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण करून या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले। यावेळी पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते 13 पोलिसांचा पदकाने सन्मान करण्यात आला। भारत सरकारच्या गृह मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राज्याचे पोलीस महासंचालक यांच्यातर्फे जिल्ह्यातील 10 अधिकारी कर्मचाऱ्यांना अतिउत्कृष्ट सेवा पदक तर 3 उत्कृष्ट सेवा पदक जाहीर झाले। अतिउत्कृष्ट सेवा पदक मिळालेल्यांमध्ये पोलीस निरीक्षक मुकेश बाबूलाल माहुले, पोलीस उपनिरीक्षक संतोष बिला ओतारी, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विलास देवराम पाटील, हवालदार प्रभाकर चिंदा बैसाने, श्रीकांत निळकंठ पाटील, संदीप साहेबराव पाटील, ललित सुभाषराव पाटील, प्रकाश रणछोड सोनार, नितीन मच्छिंद्र चव्हाण आणि मसूद अहमद शेख यांचा समावेश आहे। उत्कृष्ट सेवा पदकासाठी पोलीस निरीक्षक जयपाल हिरे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शेखर गजानन चंद्रात्रे आणि पोलीस शिपाई शंकर सिंग दगडूसिंग परदेशी यांची निवड झाली आहे। यावेळी खासदार डॉक्टर शोभा बच्चाव, आमदार मंजुळा गावित, आमदार अनुप अग्रवाल, आमदार राघवेंद्र बधाने, महापौर मायादेवी परदेशी, उपमहापौर जोशना पाटील, जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बाबासाहेब बेलदार, पोलीस अधीक्षक विशाल आनंद, महापालिका आयुक्त नितीन कापडणीस, अप्पर जिल्हाधिकारी संदीप पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी शरद पवार, माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर सुभाष भामरे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। नमस्कार। देशाच्या 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित सोहळ्यास उपस्थित आदरणीय सर्व स्वातंत्र्य सैनिक, ज्येष्ठ नागरिक, लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी, पत्रकार, खेळाडू, विद्यार्थी आणि उपस्थित बंधू भगिनींनो यांच्यासह सर्व जिल्ह्यावासियांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा आणि भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यात आपलं योगदान देणाऱ्या सर्व ज्ञात, अज्ञात, राष्ट्रपुरुष, थोर महात्मे, थोर पुरुष या सगळ्यांना मी विनम्र अभिवादन करतो। बळीराजा हा आपल्या राज्याचा मुख्य आधारस्तंभ आहे। शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे। राज्याचे यशस्वी लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री माननीय श्री एकनाथराव शिंदेजी, उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्राताई अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना राबविण्यात आली। या योजनेच्या पहिल्या टप्प्यात आपल्या धुळे जिल्ह्यातील 9020 शेतकऱ्यांच्या खात्यात 89,74,51,955 रुपये एवढी रक्कम वर्ग करण्यात आली आहे। उर्वरित पात्र शेतकऱ्यांना दुसऱ्या टप्प्यात लाभ मिळणार आहे। पात्र शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण करून या योजनेचा लाभ घ्यावा
तसेच जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी महाविस्तार ॲप डाउनलोड करून घ्यावे असंही मी नम्रपूर्वक सगळ्यांना आवाहन करतो, विनंती करतो. जिल्ह्यात आतापर्यंत समाधानकारक पाऊस झाला आहे. जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात 3,64,000 हेक्टर क्षेत्रावर विविध पिकांचा पेरा झाला आहे. त्यात सर्वाधिक क्षेत्र पांढरे सोने अर्थात कापूस आणि मक्याचा आहे. रासायनिक खतांचा पुरेसा साठा आपल्याकडे उपलब्ध आहे, परंतु तो कमी वापरावा असे मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो. प्रधानमंत्री पीक विमा योजना 2026-27 मध्ये जिल्ह्यातील 30,518 शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला आहे. जिल्ह्यात 3,04,000 वैती लायक खातेदारांपैकी 2,27,737 खातेदारांनी ॲग्रीस्टॅक फार्मर आयडीसाठी नोंदणी केली आहे. उर्वरित खातेदारांनी ही नोंदणी पूर्ण करून घ्यावी. जिल्ह्यातील जलाशयामध्ये समाधानकारक जलसाठा झालेला आहे. असे असलं तरी पाण्याची बचत प्रत्येकाने केली पाहिजे, कारण पाणी अमूल्य आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणासाठी धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व राष्ट्रीयकृत बँकांनी पीक कर्ज वितरणाचं लक्ष्यांक देण्यात आलं होतं. यंदाच्या खरीप हंगामासाठी जिल्ह्यातील 31,928 शेतकऱ्यांना 488 कोटी रुपयांचा पीक कर्ज वितरित करण्यात आलं आहे. आपले धुळे जिल्ह्यासाठी वरदान ठरणाऱ्या सुरवाडे जामफळ कानोली उपसा सिंचन योजनेचं काम हे वेगाने प्रगतीपथावर आहे. स्वातंत्र्य दिनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीचा भूमिपूजनाचा सोहळा प्रशासकीय संकुलाच्या आवारात राज्याचे पणन व राष्ट्रध्वज तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते संपन्न झाला. धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीचा भूमिपूजनाचा सोहळा प्रशासकीय संकुलाच्या आवारात राज्याचे पणन व राजशिष्टाचार तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते स्वातंत्र्य दिनी संपन्न झाला. या प्रस्तावित इमारतीमध्ये एकूण 4 मजले असतील. तळ मजल्यावर वाहन व्यवस्था असेल. चौथ्या मजल्यावर 400 आसन क्षमतेचे सभागृह असेल. या कामावर एकूण 46 कोटी 98 लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाची इमारत आदर्शवत राहणार आहे. या इमारतीत सर्व अत्याधुनिक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या प्रसंगी खासदार डॉक्टर शोभा बच्छाव, आमदार राघवेंद्र बदाने, आमदार अनुप अग्रवाल, महापौर मायादेवी परदेशी, उपमहापौर ज्योत्स्ना पाटील, जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बाबासाहेब बेलदार, पोलीस अधीक्षक विशाल आनंद, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता विनोद बदाने, अप्पर जिल्हाधिकारी संदीप पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर अजय देवरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता रवींद्र पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी शरद पवार, उपजिल्हाधिकारी किशोर कदम, माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर सुभाष भामरे आदी उपस्थित होते. पवित्र मुहूर्ताचं निमित्ताने धुळे जिल्ह्यामध्ये नवीन जिल्हाधिकारी कार्यालयाचं भूमिपूजन झालंय आणि या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री यांचंही मी मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी आम्हाला निधी दिला आणि मागे राहिलेला धुळे जिल्हा आता काट टाकतोय, प्रगतीपथावर येतोय. नवीन अतिआधुनिक जिल्हाधिकारी कार्यालय करण्यासाठी पहिला टप्पा निधीचा आम्हाला मिळालाय आणि त्याचं कामकाज लवकर सुरू होणार आहे. तमाम धुळे जिल्ह्यातील जनतेचं मी मनापासून अभिनंदन करतो. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेतील कथित भ्रष्टाचाराच्या चौकशीच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या सामाजिक कार्यकर्ते बापू बागुल यांनी जय माता दी महिला बचत गटाच्या महिलांसह स्वातंत्र्यदिनी धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवाराजवळ आत्मदहनाचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतल्यामुळे पुढील अनर्थ टळला. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेतील कथित भ्रष्टाचाराच्या चौकशीच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या सामाजिक कार्यकर्ते बापू बागुल यांनी जय माता दी महिला बचत गटाच्या महिलांसह स्वातंत्र्य दिनी धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवाराजवळ आत्मदहनाचा प्रयत्न केला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे पुढील अनर्थ टळला. लाचलुचपत विभाग किंवा एसआयटी मार्फत चौकशी करावी या मागणीसाठी गेल्या 6 दिवसांपासून जय माता दी महिला बचत गटासह विविध संघटनांचे आंदोलन सुरू आहे. मात्र प्रशासनाकडून ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप करत आंदोलकांनी 15 ऑगस्टला सामूहिक आत्मदहनाचा इशारा दिला होता. याच पार्श्वभूमीवर पालकमंत्री ध्वजारोहणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचण्यापूर्वीच बापू बागुल यांनी अंगावर ज्वलनशील पदार्थ ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. मात्र बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांनी क्षणाचाही विलंब न लावता बागुल यांना तसेच बचत गटाच्या महिलांना ताब्यात घेतली. पत्रकार संघाच्या माध्यमातून ग्रामीण विकास यंत्रणेने या ठिकाणी 40 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार केलेला आहे. ग्रामीण विकास मंत्रालयातून या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये जो काही आम्ही अहवाल पाठवलेला होता त्याच्या माध्यमातून चौकशी देखील व्हायला पाहिजे होती.
परंतु या ठिकाणी जिल्हा परिषदच्या सीओपासून तर जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या अधिकाऱ्यांपर्यंत मोठ्या प्रमाणामध्ये यांनी कुठल्याही प्रकारची दखल न घेतल्यामुळे दक्ष पत्रकार संघाच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही आत्मदहन केलेलं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. बापू. स्वातंत्र्य दिनानिमित्त भारतीय जनता पार्टी धुळे महानगर एबी फाउंडेशन व लायन्स क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने देवपुरातील जीटीपी स्टॉप येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. स्वातंत्र्य दिनानिमित्त भारतीय जनता पार्टी धुळे महानगर एबी फाउंडेशन धुळे आणि लायन्स क्लब धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने देवपुरातील जीटीपी स्टॉप येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. गेल्या 12 वर्षापासून स्वातंत्र्य दिनानिमित्त ललित माळी व हरीश माळी यांच्यातर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येते. या रक्तदान शिबिराला तरुण तरुणी तसेच विविध संघटनांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठा प्रतिसाद दिला. त्यामुळे सुमारे 550 ते 600 जणांनी रक्तदान करून राष्ट्रीय कार्यात हातभार लावला. रक्तदान करणाऱ्या दात्यांना 128 GB पेन ड्राईव्ह व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. यावेळी पालकमंत्री जयकुमार रावल, आमदार अनुप अग्रवाल, माजी ग्रामीणचे आमदार कुणाल पाटील, आनंद स्वामी महाराज, आमदार राघवेंद्र बदाने, माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर सुभाष भामरे, धुळे महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र आंपळकर, नगरसेवक ललित माळी, हरीश माळी यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व रक्तदाते मोठ्या संख्येने उपस्थित होते. भारतीय जनता पार्टी धुळे महानगर तसेच एबी फाउंडेशन, लायन्स क्लब यांच्या संयुक्त विद्यमानाने रक्तदान शिबिराचा या ठिकाणी आज सकाळपासून प्रारंभ झाला आहे. 8 वाजेपासून या ठिकाणी रक्तदाते येत आहे. खरं तर 250चा टप्पा या 11:30 वाजेपर्यंतच आता पूर्ण झालेला आहे. दरवर्षाप्रमाणे शीतलमाळी, कवितामाळी, दरवर्षाप्रमाणे 600चा टप्पा या ठिकाणी पाडलाच जाणार आहे. कारण की आपण हे 13वं वर्ष आहे. 12 वर्ष पूर्ण होऊन 13व्या वर्षात सकाळपासून या ठिकाणी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. आणि या कार्यक्रमाला आपले जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार भाऊ रावल तसेच धुळे शहराचे धर्मयोद्धा आमदार अनुपभाई अग्रवाल, ग्रामीणचे आमदार रामदादा बदाने, माजी आमदार बाबासाहेब कुणालजी पाटील, आमचे माजी मंत्री खासदार सुभाषबाबा भामरे, भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष गजेंद्र शेठ आंपळकर, व्यापारी आघाडीचे नितीन बंग, माजी नगराध्यक्ष हनुमंतप्पा वाडिले, आमचे वडील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक, तसंच नगरसेविका प्रभावती शिंदे, नगरसेविका योगिताताई कुठे, नगरसेविका निशाताई महाजन, आमचे डॉक्टर सुशीलजी महाजन, मंडळ अध्यक्ष प्रथमेशजी गांधी सर, इतर सर्वही मान्यवर, भरपूर मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते. आणि नागरिकांचा, रक्तदात्यांचा जो काही आम्हाला दरवर्षी सपोर्ट मिळतो त्यामुळे ही सगळी प्रेरणा मिळते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्री. भारताच्या 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त धुळे शहरातील काँग्रेस भवन येथे काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष युवराज करणकाळ यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. भारताच्या 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त धुळे शहरातील जिल्हा काँग्रेस भवन येथे काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष युवराज करणकाळ यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी खासदार डॉक्टर शोभा बच्चाव, शहराध्यक्ष शाबीर शेख, भाई नगराळे, रमेश श्रीखंडे, डॉक्टर दरबारसिंग गिरासे, पितांबर महाले, डॉक्टर दिनेश बच्चाव, मुजफ्फर हुसेन, राजेंद्र खैरनार, प्रमोद सिसोते, अयुब खाटिक, भिवसन आयरे, विलासराव पाटील, दीपक पाटील, वानुबाई सिरसाट, छाया गिरासे, जसपाल सिसोदिया, असलम बागवान, अमीन पटेल, रवींद्र चौधरी, भगवान कालेवार, अमोल रघुवंशी, भगवान कुलेवार आदींसह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 80व्या स्वातंत्र्य दिवस साजरा करीत आहोत. आपण प्रथम आपल्याला सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. 15 ऑगस्ट 1987 रोजी भारत ब्रिटिशांपासून 1947 मध्ये भारत ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला आणि पंडित जवाहरलाल नेहरू हे भारताचे पहिले पंतप्रधान झाले. देशाच्या स्वातंत्र्यासाठी ज्या स्वातंत्र्यवीरांनी आपले बलिदान दिले, आपल्या प्राणाची आहुती दिली, त्यांना मी मानाचा मुजरा करतो. पंडित जवाहरलालजी नेहरू हे पहिले पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी देशाच्या प्रगतीसाठी शेती, उद्योग, बेरोजगारी, विविध तंत्रज्ञान अशा देशाचं, भारत देशाचं नाव जगावर त्यांनी आपला ठसा उमटवला आणि देश प्रगती पथावर नेला. अशा
सगळं स्वातंत्र्यवीरांना, देशभक्तांना मी मानाचा मुजरा करतो आणि पुनश्च आपल्याला सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. भारतीय स्वातंत्र्याच्या 79व्या वर्धापन दिनानिमित्त शिक्षणाधिकारी माध्यमिक यांच्या कार्यालयात शिक्षणाधिकारी मनीष पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. भारतीय स्वातंत्र्याच्या 79व्या वर्धापन दिनानिमित्त धुळे शहरातील शिक्षणाधिकारी माध्यमिक कार्यालय येथे शिक्षणाधिकारी मनीष पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी प्रमोद पाटील, प्रतिभा ठाकरे, रंजिता डिवरे, शशिकांत साळुंके, सुधाकर बागुल, विकास चव्हाण, मधुकर माळी, लक्ष्मीकांत महाजन, प्रशांत पाडवी, अनुप दाभाडे, रमेश जगताप, अनिल पाटील, मंजुषा वाघमारे, शैला पाटील, आनंद रोकडे, प्रमोद साळुंके आदींसह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. पुन्हा एकदा ठळक घडामोडीवर. धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते करण्यात आले ध्वजारोहण. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीचे पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले भूमिपूजन. जय माता दी महिला बचत गटाच्या महिलांसह बापू बागुल यांनी स्वातंत्र्य दिनी आत्मदहनाचा केला प्रयत्न. भारतीय जनता पार्टी धुळे महानगर, एबी फाउंडेशन व लायन्स क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर संपन्न. भारताच्या 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त काँग्रेस भवन येथे युवराज करंजकाळ यांच्या हस्ते ध्वजारोहण. आणि शिक्षणाधिकारी माध्यमिक यांच्या कार्यालयात शिक्षणाधिकाऱ्यांनी केले ध्वजारोहण. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.